नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी मराठी यामध्ये उपजित लेखन इयत्ता 10वीच्या मराठी प्रश्नपत्रिकेतील अत्यंत महत्त्वपूर्ण घटक म्हणजेच जाहिरात लेखन यावर आज आपण अभ्यास करणार आहोत। तर मी श्री कल्याण केशवराव पाटील सोनवणे सर, सहशिक्षक भगवान बाबा माध्यमिक विद्यालय केकज जळगाव, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद, मराठी विद्या प्रबोधिनी प्रस्तुत के क्लास आपल्या समोर घेऊन येत आहे जाहिरात लेखन। प्रश्न 5वा, खालील कृती सोडवा असा परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल। उपजित लेखनामधील अतिशय महत्त्वपूर्ण घटक म्हणजेच प्रश्न 5वा आ, जो आपल्याला 6 गुणांसाठी आहे। हे 6 गुण जर आपल्याला पैकीच्या पैकी मिळायचे असतील तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला खालीलपैकी कृती विचारलेल्या असतात बघा। त्यामध्ये आहे पहिला घटक जाहिरात लेखन, दुसरा बातमी लेखन आणि तिसरा आहे कथा लेखन। या तिन्ही घटकापैकी आपल्याला कोणतेही 2 प्रकार परीक्षेस अनिवार्य आहे, ते आपल्याला लिहावेच लागतात आणि म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण असा जो घटक आहे, या घटकावर आधारित आज या 2 प्रकार जे आपल्याला विचारले जाणार आहेत त्यावर आज आपण मुख्य एका घटकावर लक्ष केंद्रित करणार आहोत। यापैकी आज आपण जाहिरात लेखन कसं लिहावे व जाहिरात लेखन करताना कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात म्हणजे काय तुम्हाला हे माहित आहे का? की त्यामध्ये ॲडव्हाइजमेंट किंवा ॲडव्हर्टाइज हे जे आपल्याला बघायचं आहे, तर यामध्ये आजचं हे आपण जर बघितलं तर आज कोणतं युग आहे? तर आजचं युग आहे स्पर्धेचं। आणि मग या स्पर्धेच्या युगामध्ये सर्वात जास्त आज महत्त्व कशाला असेल तर ते कशाला आहे? तर ते आहे जाहिरातीला। आणि मग जाहिरात हा त्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। या जाहिरातीमुळे आपल्याला हव्या असणाऱ्या वस्तूची माहिती मिळते। जाहिरात आपल्याला हव्या असणाऱ्या वस्तूंपर्यंत घेऊन जाते। मग जाहिरात जेवढी आकर्षक, जेवढी उत्तम आपल्याला हव्या असणाऱ्या वस्तूपर्यंत काय करते? घेऊन जाते। तर बघा, मग आता आपण या ठिकाणी बघतोय ही जाहिरात समोर दिसते ना तुम्हाला। मग या जाहिरातीमध्ये ही जाहिरात जेवढी आकर्षक, जेवढी उत्तम, जेवढी म्हणजे जेवढी सुंदर, तेवढी मालाची विक्री काय होते? जास्त होते। तर आज मग आपण काय बघणार आहोत? जाहिरातीमध्ये जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये आता आज जर आपण बघितलं तर त्या आकर्षक जाहिरातीवरूनच आपल्याकडे काय केल्या जातात? गिराईक आकर्षले जातात आणि त्यामुळे आपल्या मालाची विक्री जास्तीत जास्त प्रमाणात होते। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जर बघितलं तर आजचं युग हे कुठलं युग आहे? तर आजचं युग हे इंटरनेट युग आहे, ज्यामध्ये काय आहे? या युगामध्ये जाहिरातीचं क्षेत्र खूप विस्तारलंय, उत्पादनाचं क्षेत्र बदललंय। आवड निर्माण करायची असेल, लोकांच्या मनामध्ये अधिकाधिक आकर्षितपणा जर आपल्याला करायचा असेल तर आज आपण बघतो की आज प्रसार माध्यमे वेगवेगळे प्रकार आहेत, जसं फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप, त्यानंतर याहू, त्यानंतर ट्विटर, असे गुगल, एक नव्हे तर अनेक प्रकार, अनेक माध्यमे आज काय झालेले आहे? प्रसार माध्यमे आपल्या समोर आलेली आहेत। आणि या प्रसार माध्यमामुळे आपल्याला जो आपला माल विकायचा आहे तो आपण सहजरित्या समोरच्यांना त्या मालाकडे आकर्षित करू शकतो। ते कुठल्या माध्यमातून? तर जाहिराती माध्यमातून। म्हणून जाहिरात आपला एकमेव उद्देश काय आहे? तर लोकांना अधिक लक्ष आपल्या मालाकडे आकर्षित करणे हा जाहिरातीचा प्रमुख काय आहे? उद्देश आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात लेखन बघत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आज जर आपण बघितलं तर आजचं युग हे कसं आहे? या स्पर्धेच्या युगामध्ये जाहिरात हा सर्वाधिक महत्त्वाचा काय आहे? घटक आहे। त्याच्या यशस्वीतेवरच आज उत्पादनाच्या विक्रीचा उल्लेख ठरतो। म्हणून एखाद्या उत्पादनाची जाहिरात करणे ही अत्यंत सृजनशील अशी काय आहे? एक कला आहे। आणि ती जर आत्मसात करायची असेल तर ते व्यवसायाच्या यशाचे महत्त्वाचे काय होऊ शकते? तंत्र होऊ शकते। आजच्या संगणक व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात
इंटरनेट व भ्रमणध्वनी म्हणजे काय, जो आपण वापरतो तो मोबाईल, यांच्यातील क्रांतीमुळे आज जाहिरात क्षेत्राची कक्षा अधिक विस्तारत आहे. लोकांच्या मनामध्ये उत्पादनाबाबत आवड निर्माण करणे, त्याकडे लोकांचे लक्ष वेधणे हा जाहिरातील काय आहे, प्रमुख उद्देश आहे. तर आज आपण बघूया जाहिरात लेखन करताना काय गोष्टी आवश्यक आहेत त्या आता आपण बघू. तर बघा, जाहिरात लेखन करताना मग कोणत्या गोष्टीकडे आम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे, तर काही महत्त्वाचे मुद्दे यात आहेत बघा. तर जाहिरातीमधील सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे म्हणजे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर नंबर 1, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय. हे उत्तम जाहिरातीचं सूत्र आहे की आपली जाहिरात ही अत्यंत साध्या सोप्या शब्दामध्ये, कमी शब्दामध्ये आपल्याला जे द्यायचंय ते आपल्याला सुसूत्रपणे मांडता आलं पाहिजे. हे कौशल्य आहे बघा. त्यानंतर दुसरं काय आहे, तर जाहिरातीकडे लक्ष वेधले जाईल अशी लक्षवेधी शब्दरचना असावी. त्यानंतर कशाचीही जाहिरात आहे हे ठळकपणे आणि आकर्षकपणे आपण काय केले पाहिजे, नमूद केले पाहिजे. नेमके आपल्याला काय द्यायचंय, आपण कशाची जाहिरात करू राहिलोय हे समोरच्याच्या लक्षात आणून द्यायचंय. त्यानंतर आपण जी जाहिरात करू राहिलोय त्या जाहिरातीमध्ये एक अलंकारिकता असावी, काव्यमयता असावी, प्रभावी शब्दांचा आपण वापर केला पाहिजे. जर आपण अशा पद्धतीने जर अलंकारिक शब्दरचना जर आपण त्यात केली तर त्यामुळे काय होतं, आपली जाहिरात अतिशय आकर्षक बनते. जाहिरात तयार करताना त्यामध्ये काय केलं पाहिजे, मग आणखी समर्पक आणि लक्षवेधी भाषेला महत्त्व दिलंच पाहिजे. याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, ग्राहकांची बदल काय आहे, ग्राहकांची आवड काय आहे, ग्राहकांच्या सवयी काय आहेत. आज हे फॅशनेबल युग आहे. मग यातील आज लोकांना आवश्यक काय आहे ते आपण प्रतिबिंबित केलंच पाहिजे. त्याचबरोबर जाहिरातीमधील उत्पादनाची गुणवत्ता महत्त्वाची असते. त्यामुळे काय होतोय, सवलतीचा उल्लेख असणे आवश्यक आहे. आपल्याला गुणवत्ता तर द्यायची, उत्पादन तर द्यायचंय, पण उत्पादनाबरोबर त्या ठिकाणी काय करायचंय, त्यांना थोडी सवलती द्यायची की ती जर आपण दिली तर त्यामुळे अधिक ग्राहक आपल्याकडे आकर्षित होतील. हा जाहिरातीमधील मूळ उद्देश आहे. त्यानंतर जाहिरातीमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक जर काय असेल तर तो म्हणजे संपर्क स्थळाचा पत्ता, की आपली जाहिरात आपण जी करू राहिलो ते कुठं स्थळ आहे. त्यानंतर जिथं जो ती जाहिरात देऊ राहिलाय त्याचा संपर्क क्रमांक, त्याचा भ्रमणध्वनी, त्याचबरोबर त्याचा ईमेल ID याचा स्पष्ट उल्लेख असणे जाहिरातीमध्ये गरजेचं आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यावेळेस आपण ही जाहिरात प्रत्यक्ष कुठे परीक्षेमध्ये लिहायचं असतं. लक्षात घ्या, येणाऱ्या मार्च 2021 मध्ये जर आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील, 6 पैकी 6 जर गुण मिळवायचे असतील तर काही गोष्टी या ठिकाणी ज्या मी टिप्स तुम्हाला देतोय त्या समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि या जर आम्हाला समजल्या तर निश्चितपणे हे 6 गुण आम्ही 101% काय करू शकतो, मिळवू शकतो. बघा मग काय करायचंय, तर जाहिरात लिहित असताना जाहिरात पेननेच लिहावी, पेन्सिलचा वापर करायचा नाही. त्याचबरोबर चित्र काढण्याची आवश्यकता सुद्धा नाही. मग आता काही जाहिरात लेखनाच्या काही कृती आहेत बघा, त्या कृती आपण बघणार आहोत. आता जाहिरात लेखन करत असताना जाहिरात लेखनाच्या मूल्यमापन कृती कोणत्या ह्या खूप महत्त्वाच्या आहेत, याकडे आपण लक्ष केंद्रित करूया. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, त्यात आपल्याला परीक्षेमध्ये अशाच कृतीपत्रिकेत कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात तिकडे लक्ष मी केंद्रित करतोय तुमचं. तर त्यातील पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारला जाऊ शकतो, शब्दावरून जाहिरात लेखन तयार करा. तसाच दुसरा स्वरूपात प्रश्न काय असू शकतो, जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडवणे. आणखी एखादा तिसरा प्रश्न काय असू शकतो, विषय देऊन जाहिरात लेखन तयार करणे. आणि आणखी एखादी कृती काय देऊ शकते, तर दिलेल्या जाहिरातीचे आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, असे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला परीक्षेमध्ये इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये अशा प्रकारचे जाहिरात लेखनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती आपल्याला विचारल्या जाऊ शकतात कृती पत्रिकेमध्ये. मग हे प्रश्न जे मी आता तुम्हाला सांगितले यापैकी आज आपण
एक विषय बघूया जो अत्यंत महत्त्वाचा आहे. खूप सोप्या पद्धतीने सहज विषय देऊन आपण तो सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तर बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात लेखन हा जो प्रश्न आहे, प्रश्न 5वा आ, यामध्ये एखादा विषय देऊन जाहिरात तयार करा, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आणि एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, यावेळेस आपल्यावर जी महामारी आलेली आहे, आपल्या देशावर जे संकट आलेलं आहे, ज्या विषाणूने संपूर्ण जगाला हैराण करून सोडलेला आहे, तो म्हणजे कोणता? तर कोविड-19, ज्याला आपण म्हणतो कोरोना. तर हा जो कोरोना विषाणू आहे, यावर आधारित एक प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला परीक्षेसाठी दिलेला आहे. आणि निश्चितच येणाऱ्या मार्च 2021 मध्ये अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. तर बघा, कोरोना विषाणूला रोखण्यासाठी स्वदेशी मास्क तयार करा, असा 6 गुणासाठी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आधी सांगितलेलं आहे की जाहिरात तयार करत असताना त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आवश्यक आहे. तर जो सुटसुटीतपणा जो महत्त्वाचा आहे आणि कमी शब्दामध्ये तो आपल्याला मांडायचा आहे. तर बघा, या ठिकाणी मी जाहिरात जी तयार केली आहे तिच्याकडे तुमचं लक्ष केंद्रित करा. तर बघा, स्वदेशी मास्क, तिचं वैशिष्ट्य आहे प्रदूषण आणि जंतूपासून संरक्षण, श्वास घेण्यासारखे, 10 भिन्न रंग आणि डिझाईनमध्ये उपलब्ध, वापरण्यास आरामदायक, धुण्यास सोपे, सुती व मुलायम कपड्यांचा वापर, निर्जंतुकीकरण केलेले, कोरोना विषाणूपासून मुक्ती, अशा प्रकारचे तुम्हाला काय आहे या स्वदेशी मास्कचे वैशिष्ट्य आहे. आता हा जो मास्क आहे तर हा अशा पद्धतीने आमच्याकडे उपलब्ध आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, की याच्यावर तुम्हाला किती टक्के ऑफर आहे? 30% ऑफर आहे. त्याचबरोबर एका मास्कची किंमत किती आहे? 100 रुपये आहे. परंतु आमच्याकडे ही सर्व मास्क योग्य दरात तुम्हाला मिळतील. आता ही झाली संपूर्ण जाहिरात. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जाहिरातीखाली आपला संपर्काचा जो पत्ता आहे तो असणं खूप गरजेचं आहे. न विसरता आपल्याला तो टाकायचा आहे. आता या ठिकाणी बघा, मी स्वतः तो जो पत्ता तयार केलेला आहे, साई मंदिराजवळ, रामनगर, पैठण, 431107, संपर्क www.com, मोबाईल नंबर 9421314514. आणि न विसरता सर्वांनी आपला स्वतःचा ईमेल ID त्या ठिकाणी टाकणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी मी ईमेल ID तयार केलेला आहे, kalyankesonone@gmail.com. अशा प्रकारे जर आपण सहज रीतीने, जर परीक्षेत विचारलेल्या पद्धतीने जर आपण असं जाहिरात लेखन केलं तर निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा लक्ष द्या की हे जाहिरात लेखन यावर्षी, की ज्या आपल्या देशावर जे संकट आलेले आहे, जागतिक संकट कोरोना विषाणूचं, ते रोखण्यासाठी स्वदेशी मास्क तयार करा, अशा प्रकारचा प्रश्न विचारून या ठिकाणी मी अत्यंत सोप्या पद्धतीने हे जाहिरात लेखन तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. हे जाहिरात लेखन अशाच पद्धतीने तुम्हाला तयार करायचं आहे आणि पैकीच्या पैकी 6 गुण तुम्हाला मिळवायचे आहे. निश्चितच तुम्ही अशा प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीचे काय करू शकता? जाहिरात लेखन तयार करू शकता. कमीत कमी 10 जाहिरात लेखन जर तुम्ही तयार केले तर निश्चितच तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतील. ती तुम्ही करताल, यासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.